हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी एक वेगळं असं छान असं आरीवर्क डिझाईन घेऊन आलेली आहे, ते म्हणजे 3D चंद्रकोर। जर तुम्हाला 3D चंद्रकोर शिकायचे असेल तर माझा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्याच्याने तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल। आणि लाईक करा, कमेंट करा आणि होता होईल तेवढं शेअर देखील करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मी इथं ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे आणि मी आता चंद्रकोर काढून घेते। तर ही चंद्रकोर काढताना ग्लास मार्किंग पेन्सिलच घ्यायची आहे किंवा कोणतीही डिझाईन करताना ग्लास मार्किंग पेन्सिलचाच वापर करा। कारण की काय होतं ना, जेव्हा आपण ग्लास मार्किंग पेन्सिलचा वापर करतो तेव्हा ते आपला हात वगैरे सतत तिथे काम करत असल्यामुळे तिथलं पुसलं जात नाही, कुठलंही नक्षी वगैरे काही आपण जे काही ड्रॉ केलेलं असेल ते पुसलं जात नाही, त्याच्यामुळे तुम्ही ग्लास मार्किंग पेन्सिलचा वापर करा। आता आपली इथे चंद्रकोर आखून झालेली आहे। मी इथं जरी थ्रेड घेतलेला आहे आणि त्या जरी थ्रेडला खालनं एक नॉट देऊन घेतलेली आहे। आता आपण जी चेन स्टिच करतो ती चेन स्टिच करताना नेहमी पूर्ण न सुरुवात करता मागनं एक चेन स्टिच छोटीशी घालून घ्यायची आहे, त्याच्याने ना आपली जी गाठ आहे ती एकदम व्यवस्थित बसली जाते। तर आता आपण पूर्ण चंद्रकोरवरती पूर्ण चेन स्टिचची म्हणजे जरी थ्रेडची आउटलाईन देऊन घेणार आहोत। आता इथं माझा जो चंद्र आहे तो चेन स्टिचनी पूर्ण होत आहे। चेन स्टिच ही नेहमी लहान लहान घालायची म्हणजे की फिनिशिंग एकदम छान येते। आणि आता मी इथे एंड नॉट घालून घेते। आता आपण जो आयत आकार आखून घेतलेला आहे त्याच्यावरती चेन स्टिच घालून घेऊयात। इथे सगळ्यात पहिलं चेन स्टिच घालताना मी मगाशी म्हटल्यासारखं मागनं एक चेन स्टिच घालून घ्यायची आहे, त्याच्याने ना आता ह्या आयत आकाराला कसे कोपरे आहेत, चारही साईडला 4 कोपरे आहेत, तर ते कोपरे जे आहेत ते उठून दिसण्यासाठी आपण एक मागच्या साईडने स्टिच घ्यायची, मग लगेच पुढच्या साईडने एक स्टिच घ्यायची, म्हणजे जे आयत आकाराचं जे टोक आहे ते एकदम छान असं दिसून येईल। तर अशाच पद्धतीने पूर्ण आपण चेन स्टिच एकदम छान बारीक अशी घालून घेऊयात। आता इथे माझी जी चेन स्टिच आहे ती पूर्ण होत आली आहे आणि मग आपण लास्टला एक नॉट देऊन घेऊयात। आपण जसं चंद्र आणि आयत आकार आखून घेऊन त्याच्यावरती चेन स्टिच केलेली आहे तसंच आपण जसं खालती सर्कल बनवलेला आहे तसाच बनवून घ्यायचा आहे। आयत आकाराला जसे कोणे आहेत तसं सर्कलला कोणे नाही आहे, त्याच्यामुळे फक्त तिथं सिंगल चेन स्टिच घेऊन लास्टला एक नॉट देऊन घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय इथे माझा पूर्ण चंद्र जो आहे म्हणजे चंद्रकोर जे आहे ती चेन स्टिचिंग बनवलेली आहे। मी आता इथं एक पायपिंगचा धागा घेतलेला आहे आणि आपण जे चंद्र आखलेला आहे त्या चंद्रावरती पूर्ण साईडने असा चिटकावून घेणार आहोत फॅब्रिक ग्लूने। माझ्याकडे जाड असा पायपिंगचा धागा नसल्यामुळे मी बारका साईजचा म्हणजे बारका असा घेतलेला आहे, तेही मी 2 पदरी करून लावून घेणार आहे। तुमच्याकडे जर मोठा असला पायपिंगचा धागा जर मोठा असला तर तुम्ही 1 किंवा 2 असं पायपिंगचा मोठा जाडसर जो धागा असतो तो तिथे चिटकावून घेऊ शकता। मी पायपिंगचा धागा फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकावून घेतलेला आहे। आता आपण झिगझॅग चेन स्टिच घालून घेऊया, म्हणजे एक मोठी चेन स्टिच आणि त्याच्याच पुढे छोटी चेन स्टिच, अशा पद्धतीने आपण झिगझॅग चेन स्टिच तिथे घालून घेऊया। त्याच्याने काय होईल की आपला जो पायपिंगचा धागा आहे तो एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने आपण झिगझॅग चेन स्टिच जिथपर्यंत आपण पायपिंग नॉट चिटकावलेली आहे तिथपर्यंत आपण झिगझॅग चेन स्टिच करून घेणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे करून पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघू शकता। आता
इथं माझी झिगझॅग चेन स्टिच बनवून झालेली आहे आणि एंडिंग नॉट देऊन घेऊयात. इथे मी लहान आकाराचे शुगर बीड्स घेतलेले आहेत ब्ल्यू कलरचे. तुमच्याकडे जो कोणता कलर असेल तुम्ही तो वापरू शकता. मला ब्ल्यू कलर हवा होता त्याच्यामुळे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. आता आपण लोडिंग स्टिच घालून घेऊयात. आता इथं मी जरी थ्रेडमध्ये 4च मणी घेतलेले आहेत, कारण माझे चंद्रकोर मीडियम साईजचे आहे त्याच्यामुळे मी 4च मणी घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही मणी घेऊ शकता. आता तर मी 4च घेतलेले आहेत आणि एक स्टिच देऊन घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे एक छोटी स्टिच द्यायची आहे. त्याच्यानंतर ना थोडीशी मागे स्टिच देऊन पुन्हा एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपण जशी झिगझॅग चेन स्टिच केली तसंच करायचं आहे, फक्त त्याच्यामध्ये जे मणी आहेत ते लोड करत जायचे. आणि प्लीज मागच्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा, कारण गाड्यांचा आणि लहान मुलांचा भरपूर आवाज येतो. ते प्रत्येकाच्या घरात असतं, पण तरी देखील थोडंसं होता होईल तेवढे इग्नोर करा. अशा पद्धतीने आपण पूर्ण जो आपण चंद्र केलेला आहे तिथे लोडिंग स्टिच देऊन घेणार आहोत. म्हणजे थोडे स्टार्टिंगला मणी कमी कमी लागतात, नंतर मणी जे आहेत ते थोडे जास्त वाढत जातात. म्हणजे आता मी जसे 4 घेतलेत तसे नंतर 5, 6, 7, 8 असे जसं तुमचा चंद्राचा आकार आहे तसं मणी हे वाढत जातात. आणि नेहमी काय करायचं ना, अंदाजा घेऊनच म्हणजे मणी किती आहे ते बघायचं आणि मग स्टिच करत जायचं. व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पटकन करून दाखवते. तुम्ही बघू शकताय इथे मी आत्ता मगाशी जशी मी 4 मणी घातलेली तसेच 5, मग 6, 7, मग 8 असे मला पूर्ण रो करण्यासाठी म्हणजे एक लाईनसाठी 8 मणी मी ते ओवलेले आहेत. तसंच नंतर मला 7, 6, 5, 4 अशा पद्धतीने मणी म्हणजे ना कमी करून मग जास्त आणि परत जास्त नंतर मग कमी अशा पद्धतीने आपल्याला मणी जे आहेत ते गुंफत जायचे आहेत. म्हणजे आपली सुरुवात कशी होणार, पहिले सुरुवातीला थोडी मणी लागणार, मग मध्यंतरी आपल्याला थोडेसे जास्त मणी लागणार, मग नंतर जसं आपला चंद्र हा पूर्ण होत जाईल तसं आपल्याला पुन्हा कमी मणी लागत जातील. एक रोमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचं जसं चंद्र आहे तसं तुम्हाला मणी भरत जायचे आहेत. आता मी इथं शुगर बीटच्या मदतीने पूर्ण लोडिंग स्टिच बनवून घेते. कदाचित तुम्हाला माझा व्हिडिओ समजत असेल. जर व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही थोडासा मागे पळू किंवा मागे ढकलून देखील पुन्हा रिपीट करून बघू शकता. इथे मी सिल्क थ्रेडची सुई घेतलेली आहे आणि ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. माझ्याकडे सिल्क थ्रेडचा डबल रील नाही आहे, त्याच्यामुळे मी आपली जी मशीनची बॉबिन असते त्याला जो पहिला रीळ आहे त्याच्यातनंच मी इथे बॉबिनला गुंडाळून घेणार आहे. म्हणजे कसं आपल्याकडे 2 सिल्क थ्रेडचे रीळ होतील. जर तुमच्याकडे सुद्धा सिल्क थ्रेडचा एकच रीळ असेल तर तुम्ही बॉबिनला अशा पद्धतीने गुंडाळून तुमचं काम जे आहे ते कंटिन्यू करू शकता. आता मी इथे सिल्क थ्रेडचे 2 पदर केलेले आहेत आणि 2 पदर करून त्याची एक नॉट बांधून घेतलेली आहे आणि एक छोटीशी चेन स्टिच स्टार्टिंगला देऊन घेतलेली आहे. आणि मग परत धागा जो आहे थोडासा खेचून पुन्हा एकदा छोटीशी चेन स्टिच जी आहे ती देऊन घ्यायची आहे. परत मागे येऊन एक चेन स्टिच द्यायची आहे आणि त्याच्याच पुढे पुन्हा एकदा छोटीशी चेन स्टिच देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय. आपण जे ही सिल्क थ्रेडचं वर्क करत आहे ती जे वर्क आहे ते क्रॉस करायचं, म्हणजे तिरकं करायचं. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते. मी थोडंसं खालच्या साईडने करायला सुरुवात केलेली आहे, कारण एकदम वरच्या साईडने चेन स्टिच आपली म्हणजे सिल्क थ्रेडची जी स्टिच आहे ती करताना फार अवघड जातं. त्याच्यामुळे तुम्ही देखील थोडंसं वरच्या साईडने न करता थोडंसं खालच्या साईडने
जी आपली सिल्क थ्रेडची स्टिच आहे ती करून घ्या। तुम्ही ते बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिच करत आहे, सिल्क थ्रेडचं वर्क कसं करत आहे तुम्ही बघू शकता। पहिल्यांदा एक नॉट द्यायची, पुन्हा एक छोटी नॉट द्यायची, थोडासा धागा ओढायचा वरच्या साईडने आणि मग परत एक स्टिच द्यायची, पुन्हा एक छोटी स्टिच द्यायची। हीच मेथड पूर्ण जिथपर्यंत आपण आखून घेतलेला आहे तिथपर्यंत आपण हे वर्क कंप्लीट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने हे जे आपलं वर्क आहे ते आपण कंप्लीट करून घेऊयात, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला वर्क पूर्ण करूनच दाखवते। अशा पद्धतीने आपलं जे सिल्क थ्रेडचं वर्क आहे ते झालेलं आहे। इथे मी ग्रीन कलरचा कुंदन फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकावून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडने आपण आता बुट्टा बनवणार आहोत। मी आता त्याच्यासाठी भगव्या रंगाचे शुगर बीड्स घेतलेले आहेत। तुम्हाला जो कोणता कलर आवडतो तुम्ही तो घेऊ शकता। आणि जे आपण जिथं कुंदन चिटकवलेलं आहे त्याच्या साईडने सर्कल टाईप म्हणजे राऊंड शेपनी आपण 2-2 मणी ओवून मग एक चेन स्टिच घालून असं पूर्ण असं कंप्लीट करून घेणार आहोत राऊंड। प्रत्येक वेळी 2-2 घालायचे आहेत। तुम्ही जास्तीत जास्त मणी घालचाल तर इतकी छान फिनिशिंग येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही 2-2 मणी ॲड करत मग तिथे चेन स्टिच देऊन बुट्टा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहोत आणि एक मधल्या साईडनी एक गाठ देऊन घ्यायची आहे। आता आपण शुगर बीडच्या मदतीने बाहेरच्या साईडने 2-2 मणी ओवून एक चेन स्टिच देऊन बाहेरच्या साईडने देखील बुट्टा बनवून घेणार आहोत। हीच सेम प्रोसेस आपण जिथपर्यंत गोल आखलेला आहे म्हणजे जिथपर्यंत आपण चेन स्टिच केलेली आहे तिथपर्यंत आपण कंप्लीट करून घेऊयात। मी इथं मोठ्या साईजचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत आणि पूर्ण बुट्ट्याभोवती ह्या बीड्सने मी पूर्ण एक सर्कल देऊन वर्क कंप्लीट करून घेणार आहे। अशा पद्धतीने माझा पूर्ण बुट्टा बनवून झालेला आहे आणि लास्टला एक एंड नॉट देऊन घ्यायची आहे। तर मग कशी वाटली चंद्रकोर? जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात।